आत्ताच इथं ऍक्सिडेंट झालाय बघा आणि शाळेतली बरं होते. सिरियस आहेत दोन्ही. आपल्या गाडीचं काम जरा निघालं होतं तेच करायला लागलं कारण ह्याचा हॉर्न उडवलाय ह्या बादशाने. वाजवत होता डायरेक्ट उडाला. आपल्या खेडमध्ये नवीन डेव्हलपमेंट केले. स्वर्गवासी मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्र खेड. तर भरपूर अशा गणपतीच्या मूर्त्या आहेत. कलर करायचे जातात. हा लालबागचं राजा डिसाईड केलं. तर हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या चॅनलमध्ये. मी स्वतः मालक तुमचं शहरचं स्वागत करतोय. तर आज आपण चाललोय गणपतीची मूर्ती बघायला खेडला. तुम्हाला माहित असेल आता गणपतीचे दिवस थोडेच दिवस बाकी आहेत. तर म्हणलं आता गणपतीची मूर्ती फायनल करून येऊ कारण गणपती जवळ आलेत म्हणून. तर आता चाललोय खेडला. तुम्हाला दाखवतो कशी काय जर्नी आहे ती, कुठला गणपती आपण फायनल करतोय आणि अजून 4-5 थोडी कामं आहेत ती पण होऊन जातील. आणि आपल्यासोबत डेव्हिल शेट स्वतः. बाय अगं बाय अगं बाय बाय बाय. इज्जत 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 नाही बायला. तर आता निघालोय. तुम्ही ब्लॉग पुढे कंटिन्यू करा. चला मित्रांनो, आत्ताच इथं ऍक्सिडेंट झालाय बघा आणि शाळेतली बरं होते. सिरियस आहेत दोन्ही. आत्ताच झालंय जस्ट. तर मित्रांनो आत्ताच आपल्या गाडीचं काम जरा निघालं होतं तेच करायला लागलं कारण ह्याचा हॉर्न उडवलाय ह्या बादशाने. वाजवत होता डायरेक्ट उडाला. आता इथं रिपेरीला आलोय. काम चालू आहे युद्ध पातळी. आता म्हटलं इथं आलो तर एक रील पण शूट करायची होती, ती पण करून घेऊ. ती पण इंस्टाला पडेल बघा. इथं आपल्या गाडीचं काम घेर बीर पण सगळे नीट पडत नाहीत. वर ते पैसे पिटले ना त्याचे. डेमो दाखव. बंद पडला. आता वाजत होता. वाजला काम 25. मित्रांनो, हा आपला गोलीबार मैदान. आता इथं नवीन बस स्टँड होतोय. नवीन स्टँड इथं होतोय आणि ह्या रस्त्याला आम्ही कधी येत नाही. आज पहिल्यांदा तुम्हाला ह्या व्हिडिओ मध्ये हा रस्ता दिसणार आहे. फर्स्ट टाइम आलेला ह्या रस्त्याला. लालपरी बोले तो लालपरी. इकडून येत नाही त्याचं पण कारण हे खड्डे आहेत. हे बघा, या खड्ड्यांमुळं ट्रॅफिक. आता आपलं साऊंड बघा भाई. आपल्या एमएटी पेक्षा नाही बेकार आहे. एमएटीचा पण रेंजर बाप असतो बाप. तर मित्रांनो बघा, आपल्या खेडमध्ये नवीन म्हणजे जुनं होतं ते फक्त आता डेकोरेट केले. नव्यासारखं डेव्हलपमेंट केले. स्वर्गवासी मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्र खेड. आणि आतमधून तो लय क्वालिटी. इथं आता आपले हे जे बाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे सगळे होणार. एकदम टॉप नॉच आहे. याच्यामुळे अर्धा 1 तास आम्ही उशिरा आलोय. हा बोलला 5 मिनिटं येतो आणि भाई घरात होता टी शर्टचं काम करायला. शिव्या नॉट अलाउड भावा. तर मित्रांनो आता आम्ही आलोय गणपतीची मूर्ती बघायला. तुम्हाला बोललो होतो आता सगळी कामं तर झाली. आता इथं आलोय, तुम्हाला दाखवतो मूर्ती कशी आहे. बघा इथं भरपूर अशा गणपतीच्या मूर्त्या आहेत. कलर करायचे आता इथं ह्या साईडला आता ह्यातलीच आपण कुठली तरी खालती 1.5-2 फुटाच्या 2च मूर्त्या आहेत. तिथं वरती पण आहेत. ते आता बघूया आपण नाही बघायचं आहे तुझे. हा हे बघा हे आमची चौदेश नाही कशाचे गेम. मागासारखाच बोलते. चल मर्दासारखं बोलायचं. चल अरे कुठं. हा चला हे बघा दगडीच. हा त्याला काय म्हणतात रे त्यांचे कोर काय जाऊ दे. वा हे बाई मस्त. इथं पण भरपूर अशा मूर्त्या आहेत. या साईडला सगळीकडेच मूर्त्या आहेत बघा. इथं पण आहेत. पण आता आम्ही खालची मूर्ती परत एकदा बघतो. इथं पण आहेत. साचे बघा साचे. मित्रांनो आता मी लालबागचा राजा डिसाईड केलं कारण ह्या वर्षी हीच मूर्ती आवडली आणि दिसायला पण भारी आहे. टॉप नॉच कलर झाल्यावर परत येऊ. तर ही फिक्स केली. बुकिंग पण झाले. ओके मध्ये डन.
मित्रांनो इथं भरपूर असे गणपती आहे बघा. इथं कलर मारायचं काम चालू आहे बघा. समोर पण आहे. मित्रांनो आता गणपती वगैरे बघून झाले. आता निघालो घरी. गाडी झालो घरी. मग डेकोरेशनचं बघ ना. डेकोरेशनचं बघायला या तिथनं चल. तर मित्रांनो आता चाललोय घरी. भेटू चला.